राम राम मंडळी, एकता मित्र मंडळाच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता पोरं मागे बसले, डेकोरेशनचं काम चालू आहे आमचं. आता बसले जरा आराम करत आहेत. अजून थोडंसं काम बाकी आहे, बऱ्यापैकी काम झालेलं आहे. तर आधी आम्ही डिसाईड केलेलं की हे सगळं डेकोरेशन रिव्हील नाही करायचं, म्हणून आता प्लॅन करतो की हा गणपतीच्या पहिल्या दिवशी हा ब्लॉग टाकायचा. तर अण्णा, आपल्या ऑडियन्सला सांग की आपण कसं डेकोरेशन केलं, म्हणजे त्यांना एक बॅक स्टोरी आपण देऊया की काय काय आपण केलं. तू सुरुवातीपासून सांगू शकतो सगळं? हां, सांगू शकतो ना. पहिलं तर आपण हे जे दिसतं ना पूर्ण, हां, त्याच्या पाठी प्लाय आहेत. हां, लाकडाचे प्लाय लावलेले ओके. आणि त्याच्यावर POP मारलं, हां. व्हाईट POP मारलेला पहिला पूर्ण. आणि त्याच्यावर तुम्ही सांगतो टेक्स्चर केलेला पूर्ण. त्याच्यावर संजू आहे इथं मेन कलाकार. त्याच्यावर ग्रे कलरचा स्प्रे पेंट मारला. त्यानंतर तो लतेश तिथं बसलाय बघा, हे हाती का? हां, तो लतेश आणि संजूला पण दाखव. संजू या दोघांनी मिळून वरचा बॉक्स, तो वरचा जो दिसतो ना पार्ट डिझाईन, त्याच्या पाठीमागे प्लाय काय कार्डबोर्डचा बॉक्स, त्याच्यावर पण ग्रे कलरचा स्प्रे पेंट मारला. त्याच्यानंतर हे पिलर हां, हे 6 पिलर आहेत, ते बाहेरून बनवून आणले. ओके. त्याच्यावर स्प्रे पेंट आणि हे डिझाईन सगळे उमेश आणि गेले. उमेश थकला इथे. हां, बाकीचे पण होते सगळे करायला. आणि त्याच्यानंतर 15 तारखेला आपला आगमन झाला बाप्पांचा. हां, त्या आगमनानंतर आपण हे बॅनर लावलं. पहिला वरचा लावलेला. ओके. हा पाण्याचा. हा पाण्याचा वरचा लावलेला. आतापर्यंत झाला नाही पूर्ण, हां, लाइटिंग बाकी आहे. आणि त्यानंतर हे 2 बॅनर लावले. हां, आणि थीम पण असं आहे की आता कृष्णदेव आहेत, कृष्णाची थीम आहे. द्वारका आहे. अण्णा, हां, थीमबद्दल सांग ना आपल्या ऑडियन्सला. आपली थीम आहे कृष्णनगरी द्वारका, जी पाण्यात बुडालेली आहे ॲक्च्युअलमध्ये. आणि तुम्हाला आतापर्यंत एलिमेंट्स ॲड नाही झालेत. मासे दिसणार आहेत आणि या झाडावर पण काय डिझाईन असणार आहे. आता तुम्ही बघितलं तर या पिलर्सवरती पण काय मासे लावले ना, अजून प्रॉपर डेकोरेशन नाही झालं. बाकी आहे. अजून 2-3 दिवस लागतील. 2 दिवस ब्लॉग येईपर्यंत तर होऊन जाईल डेकोरेशन. हां, पूर्णपणे. अजून बाहेर पण आहे पूर्ण काहीतरी, आता अर्धवट राहिलं म्हणून ब्लॉगमध्ये जास्त दाखवत नाही. पहिल्या दिवशी येईल ब्लॉग, त्याच्यानंतर इन्स्टावरती बघा तुम्ही कसं आहे काय ते, तेव्हापर्यंत वेट करू. आणि पौरस, काल तू तिकडे वर चढून काहीतरी लावत होता, ते काय केलं आपण? ते असं दगड असतो ना, ते दाखवायचा आम्ही प्रयत्न केला. गुहा टाईप, गुहा. हा, बुवा टाईप मध्ये दाखवायचा प्रयत्न केला. तो गुफा बनवलेली. नंतर आम्ही त्यात पुढे गेलो तर आम्हाला द्वारका दिसली. ते डेकोरेशन हे दिसले का? दिसली. हां, दिसली. तर हे अजून वरचं काम बाकी आहे, इथे थोडंसं बाकी आहे, मग पूर्ण ही गुफा बनेल आमची. केतन, अजून किती काम बाकी आहे आपलं? अण्णा बराबर बोलतोय व. चल, टेक 2. हा, टेक 2. तर 47 किती काम बाकी आहे आपलं? आता हे बाहेरचं राहिले. ओके, खाली टेबल येणार आहे, त्याचं राहिलं. ओके. आणि गणपतीच्या खाली जे आहे पाटाचं, तिथे बस. बाकी सर्व ऑलमोस्ट झालं आहे. मग अजून 2 दिवस तरी जातील याला. 3 दिवस जातील. 3 दिवस. तिसऱ्या दिवशी गणपतीचा पहिला दिवस. तेच म्हणजे 2 दिवस. परवाची उद्याची रात्र पण झाली. परवाची रात्र. ते कोणतरी बोलून गेलंय ना की गणपतीचं डेकोरेशन आदल्या रात्रीशिवाय पूर्ण न आपला आदल्या रात्री दिवशी होतं. ते मासे बिशे काय त्याला विचार ना. मासे वगैरे. हा, बाय. ते पोलवर मासे कसले लावलेत आपण, तिथे जे मासे ठेवले ते पिलर का असे केले विचार ना त्याला. पिलर असे पिलर असे का गेले ते? अरुण दत्ते
बसलाय ते पिलर असेच असतात भाऊ. वाटतात की नाही रिअल वाटतात ना वाटतात बस. आता त्याच्यावर मासे आले की अजून मजा आहे. मासे आणि अजून काय ऑक्टोपस वगैरे आहेत त्याच्यात. मासे ऑक्टोबस स्टार फिश सगळं आहे ना. आणि लाईट बंद केल्यावर अजून चांगला शो आहे. तर त्याला आपण कुठला कलर मारला ग्लो होणार आहे फ्लोरोसिन कलर मारले. का लाईट ग्लो बंद केल्यावर अजून भारी इफेक्ट येईल त्याला. जेव्हा डिम लाईट असेल तेव्हा ग्लो एक नंबर उठून दिसेल. जिगर मासा आणायला गेले. जिगर एक मासा दाखव ना तिकडून. ब्लू वाला ना ऑक्टोपस. हा ऑक्टोपस बनवलं. पॉल बाबा आणलाय आम्ही. मासे बनवले याच्यात आपला निऑन कलर आहे तर रात्रीचा ग्लो होणार आहे तो. इथे आम्ही आता व्हेज बिर्याणी खायला बसलो. ही मितेशकडून स्पॉन्सर आहे. मितेश एकदा हात दाखव इकडे. इथे संजू बसलाय. संजू सगळ्यात जास्त वर चढलेला आहे. संजू तुझा एक्सपिरियन्स कसा होता? तू नेहमी वर चढलेला असायचा. एक्सपिरियन्स म्हणजे या टाईमला आपण पहिल्यांदा स्वतः हातात घेतलं डेकोरेशन. एक्सपिरियन्स तर आता सगळं नावन्य आपल्यासाठी ट्रायल व्हर्जनवर आहे. तरी पण आपण करतोय आणि बाप्पाच्या कृपाने सगळं पार पाडतोय आपण. बघू आता शेवटच्या टप्प्याला आलं डेकोरेशन. आणि जसं आपण म्हणतो की शेवटच्या दिवसापर्यंत डेकोरेशन संपत नाही तसंच आता चालू आहे आपलं डेकोरेशन. तर गणपतीची म्हणजे 27 तारीख येईल पण आपलं डेकोरेशन काय चालूच असेल. की आदल्या दिवशी फिनिश होईल आपलं डेकोरेशन. सकाळी भटजी यायच्या आधी आपलं डेकोरेशन फिनिश होईल. एंडिंगला बघायला भेटेल तुम्हाला कसं होणार आहे ते. अजून बऱ्यापैकी आम्ही स्पीडअप केलं आहे. संपवून टाकायचं ट्राय करतोय पण ते नाहीच होणार आहे. शेवटी शेवटच्या दिवसापर्यंत राहणारच आहे. आणि ना सगळे असे उभे राहणार. ठीक आहे. पूर्ण जागा बिगा घ्यायची आणि मग मी येणार आणि मग मी मारणार. हा पण 3 चुकले का मी. हां मग परत एक
स्वेट झाल्यावर मग परत चेंज होतील सगळं. कसं करू डायरेक्ट मारामारी आहे. डायरेक्ट मारामारी. लाईन 30 झाले की बंद दुसऱ्यावर लागते. त्याला दिसतंय नाही रे केस म्हणून घातलेले त्याने मध्ये ती स्ट्रॅटेजी होती त्याची. हा केस घाल त्याच्यात केस घाल. जागेवर थांबायचं तुम्ही कधी नाही आलायचं. मला नको मारू हं. ऐकलं काय ए 2 जणांना ते एकाला दे ना अजून एक. बारे 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 अरे ते घेऊन पळायचंय. दोन बिट्टू बाजू. आता रात्रीचे 2:25 झालेत. काम चालू आहे अजून पण. पोरं जशी जमेल तसं काम करतायत. रोज जॉबला जाणारे कॉलेजला जाणारे पोरं तरी सकाळी 6 वाजेपर्यंत जागून काम करतायत. जसं शक्य होईल तसं सगळेजण थांबायचे आणि काम करायचे. ऑलमोस्ट होत आलं आहे सगळं. ते काम चालू आहे अजून थोडं. हे टेबल वगैरे कवर करणार आहे आता आम्ही. बाहेरचं पण ड्रिपिंगचं काम चाललं तर रात्री तर काय दिसणार नाही तुम्हाला. जसं सगळं पूर्ण होईल तर एक फायनल शॉट टाकून देईन मी एंडिंगला पूर्ण झाल्यावर. तर आता हे आम्ही पूर्ण करणार आहे अजून जागून थोडा वेळ. बघू उद्या ऑफिसला जायचं आहे परत. जसं ज्याला शक्य तो थांबेल, ज्याला ना कामावर जायचं आहे तो जसं आम्ही होईल तसं पूर्ण करून निघणार आहे आता. मग तुम्हाला एंडिंगला सगळं पूर्ण झालेलं दिसेल. सो ह्याच्यासाठी जर काम आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि आमची एकता नगरीतली द्वारका कशी वाटली हे व्हिडिओमध्ये कळवून नक्की सांगा, कमेंटमध्ये कळवून नक्की सांगा. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते. बाय.